शिवाजीनगर ते हिंजवडीच्या मेट्रोची घोषणा 2018 मध्ये झाली होती, पण ती अजून सुरू का नाही झाली? यामागची नेमकी कारणं काय? मंत्र्यांनी बऱ्याच वेळा आश्वासनं देऊन सुद्धा तारीख पे तारीख का सुरू आहे आणि आता अजून किती वेळ लागणार हिंजवडीच्या राणीला यायला? हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन क्रमांक 3, एकूण 23 किलोमीटरचं अंतर आणि 23 स्थानक. या प्रोजेक्टला 2018 मध्ये मंजुरी मिळाली होती. पुण्याच्या वाहतूक समस्येवरती हा मोठा तोडगा म्हणून याच्याकडे पाहिलं गेलं होतं. पण मग नेमकं बिनसलं कुठं? हिंजवडी भारतातील सर्वात मोठ्या आयटी हब पैकी एक. देशभरातून आलेले लाखो कर्मचारी रोज या भागात ये जा करतात. मात्र या भागात ये जा करण्यासाठी आजही त्यांना ट्रॅफिक मध्ये तासनतास अडकून राहावं लागतं. ही परिस्थिती फक्त आजची नाही, गेली अनेक वर्ष पुणेकर या समस्येचा सामना करत आहेत. सकाळी ऑफिसला जाताना 2 तास आणि घरी येताना पुन्हा 2 तास. पुण्यातले हजारो आयटी एम्प्लॉईज रोज हेच सहन करतात. आणि म्हणून सगळ्या पुणेकरांना एका प्रोजेक्ट कडून खूप मोठी आशा होती, ते म्हणजे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो. ऑफिसला यायला 1.5 तास लागतो. मेट्रोमुळे कमीत कमी 45 मिनिटात येऊ शकतो आम्ही, आणि जायला पण तेवढाच वेळ लागला आम्हाला. घरी टाइम देता येईल आम्हाला. मेट्रो प्रोजेक्टला सगळ्यात मोठा फटका बसला तो जमीन संपादनामुळे. काही ठिकाणी जमिनी ताब्यात नेण्यास उशीर झाला, तर काही महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक परवानग्या देखील वेळेत मिळाल्या नाहीत. इतकंच नाही तर इलेक्ट्रिसिटी लाईन्स, पाण्याचा पाईपलाईन आणि बाकीच्या युटिलिटी शिफ्टिंग मध्ये सुद्धा भरपूर उशीर झाला होता. काही भागांमध्ये बॅरिकेडिंग आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या आवश्यक परवानगी मिळण्यासाठी उशीर झाला होता. ट्रॅक आणि पिलरची कामं मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली असली तरी आजही अनेक स्टेशनवरील कामं अपूर्ण दिसतात. एस्केलेटर, प्रवासी सुविधा, पार्किंग व्यवस्था अशा अनेक गोष्टी अजूनही बाकीच आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे डेडलाईन. एकदा नाही, दोनदा नाही, तर कितीतरी वेळा हिंजवडीच्या आणि ट्रॅकवर येण्यासाठीच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या. मार्च 2025, सप्टेंबर 2025, डिसेंबर 2025 आणि त्यानंतर मार्च 2026. तरी सुद्धा लांबवण्याची चर्चा अजून सुरू आहे. मेट्रो प्रोजेक्टसाठी प्रश्न फक्त वेळेचा नाही, प्रश्न आहे पैशांचा. कारण हिंजवडीच्या राणीचा हा प्रोजेक्ट सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच पीपी मॉडेलवर विकसित केला जात आहे. त्यामुळे काम जितकं लांबतं तेवढा यासाठी लागणारा खर्चही वाढतो आणि याचा परिणाम शेवटी नागरिकांना सोसावा लागतो. कारण यासाठी लागणारा पैसा तुमच्या आमच्या खिशातूनच जातो. पण मग जबाबदार कोण? प्रशासन, कंत्राटदार, जमीन संपादन, परवानग्या की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव? माझ्या हिशोबाने राजकारण आहे की हा जो पट्टा आहे म्हणजे तो 22 किलोमीटरचा आहे, त्याच्यामुळे पण बहुतेक डिले झाला असेल. पण डिले कॉन्ट्रॅक्टरमुळे पण होत असेल किंवा सरकारमुळे पण होत असेल. तो मेजर डिले जो आहे ते हे स्टेशन्स रेडी नाही आहेत, ऑपरेशनल नाही आहेत, त्याच्यामुळे हा सगळा डिले चालू आहे. मे बी फंडिंग के कारण या फिर उनके लेजीनेस के कारण नहीं कर रहे होंगे. ते सांगतात की मेट्रो चालू होईल, पण एक एक्झॅक्ट डेट आम्हाला मिळाली नाही अजून. मला असं वाटतं की कदाचित कुठेतरी त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल. पण एक सकारात्मक बाबही आहे. ट्रायल रन्स पूर्ण झाल्यात. कामाचा मोठा भाग पूर्ण झाल्याचा दावाही प्रशासन करते. पण मग तरीही विलंब का? या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळायलाच हवं. लाईनचं टेस्टिंग तर आम्हाला दिसतात की इकडनं मेट्रो टेस्टिंग वगैरे होताना दिसते. मेट्रो सुरू झाली तर सर्वात मोठा इश्यू संपूनच जाईल. तो ट्रॅफिकचा इश्यू जो आहे ना तो संपूनच जाईल. पुणेकरांना हिंजवडीची मेट्रो हवी आहे, कारण त्यांना ट्रॅफिक पासून मुक्ती हवी आहे. पण प्रत्येक पुढे ढकललेली डेडलाईन एक नवीन प्रश्न निर्माण करते. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो खरंच कधी सुरू होणार? या प्रोजेक्टला एवढा उशीर का होतोय या प्रश्नाचं उत्तर सकाळ शोधतंय. आणि म्हणूनच वेगवेगळे व्हिडिओज आणि लेख आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण तुमच्याकडे सुद्धा याबद्दल काही माहिती, व्हिडिओज, फोटोज असतील तर आमच्या सोबत नक्की शेअर करा. आम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवू.